नंतर ह्याच्या संबंधी सुरक्षित स्मारक व्हावं ह्या दृष्टीने विचार विनिमय सुरू झाले। मेन टाइम मध्ये मला भाई गिरकर भेटले। भाई गिरकरनी हा प्रस्ताव ठेवला। त्यावेळेला ते आमदार होते, 2 टर्म ते आमदार होते, बीजेपीचे आमदार आहेत ते। सुरुवात त्यांनी देखील दलित पॅन्थर पासून केली। त्यांनी हा प्रस्ताव ठेवला, भीमरावजी ही जागा सुरक्षित राहिली तर बरी होईल। कारण 1935 साली 27 मे 1935 साली रमाईंचे अंतिम संस्कार जे दफन भूमी झाली, दफन झालेलं आहे ते ह्याच जागेमध्ये झालेलं आहे। त्यावेळेला म्हणजे राजगडापासून एवढे लांब ते लोक रमाईंचं पार्थिव घेऊन चालत चालत आलेत आणि इथे दफन झालेलं आहे। ही जागा त्यावेळेला बऱ्याच लोकांना माहिती होती, भैयासाहेबांना माहिती होती। भैयासाहेबांनी आम्हाला कधीतरी म्हणजे लहानपणी 70च्या काळामध्ये हे आणून दाखवलं देखील। मग अनेक अर्ज विनंत्या करून ही जागा महापालिकेमधून गिरकरांचं काम आहे, ज्यांनी काम केलं त्याचं नाव घेणं गरजेचं आहे। मी फक्त 3 वेळा त्यांच्याबरोबर कमिशनरला, मुंबई कमिशनरला भेटायला गेलो आणि प्रस्ताव आम्ही ठेवला, चर्चा केली आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षाच्या नंतर ही जागा आज सुरक्षित झालेली आहे। रमाईंचं स्मारक म्हणून सुरक्षित झालेली आहे। जनरली एका स्मशानभूमीमध्ये असं स्मारक वगैरे होत नाही, हे मुंबईमध्ये नाही आहे। परंतु रमाईंच्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करून रमाईंबद्दल सांगून ती सुरक्षित झालेलं आहे आणि आनंद वाटला। आज कार्यक्रम इथे होत असताना, मोठा कार्यक्रम होत असताना, ह्या वर्षी नाही तर मागच्या वर्षी मी आलो होतो मला वाटतं ह्या वेळेला, तेव्हा देखील मी या वर्ल्डीतल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ह्या संघटनेच्या लोकांना सांगितलं की जास्तीत जास्त लोक येऊन